पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। जय जय श्री रघुवीर समर्थ, कर्तायकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो, ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजति सिंदूरवदन देवयत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीमतं सरसि नश्यति विघ्नं। या कुन्देन्दु तुषारारलोला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदण्डमण्डितकरा श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदित समपातु सरस्वती भगवती निशीस गाड्या पहा। मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समृद्धलिते ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणिकालिया स्पर्शिलांती पाय माझे भाळ्यासो, ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशा गोविंदा तुझं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थं, पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि। जय जय श्री रघुवीर समर्थम। श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय राम, रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान, रामाचा सेवक जय हनुमान। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 6 भाग 6। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। केशराचे अति गोमटी, रमेने दिदली उटी, उदरी आढळता मळवटी, केली गोरटी
मंदोदरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची या. त्यांच्या कोपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. कायमाची वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुप्त अनुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे. करीन मी स्तुती आपुल्या ओढी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 6व्या अध्यायाच्या भाग 6 प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देवबाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ. लक्ष्मीनं भगवंताला केशराची उटी दिलेली होती. ती केशराची उटी भगवंताच्या अंगाला लावलेली होती आणि त्या असणाऱ्या उटीपासून भगवंतानी मंदोदरीची निर्मिती केली. निर्मावया सुंदर पुतळी, काही ना तुळे हातातळी. उदरी गौर चंदनाची मळी, त्याची निर्मिली मंदोदरी. आणि सुंदर अशा प्रकारची स्त्री तयार करण्यासाठी किंवा मंदोदरीची निर्मिती करण्यासाठी काहीच गडबडीमध्ये हाताला सापडेना, म्हणून अंगाला लावलेली पोटाच्या जवळ जी असणारी चंदनाची मळी होती त्याच्यापासून मंदोदरी विष्णू भगवंतानी निर्माण केली. म्हणतात श्री विष्णूचे उदरो उदरी, सुगंध चंदन करी. विष्णू मध्यांगी जन्मली नारी, मंदोदरी त्या हेतु. मंदोदरी शब्दाचा अर्थ काय? विष्णूच्या असणाऱ्या उदराला लावलेल्या चंदनाच्या उटीपासून जे सुगंधित चंदन होतं त्याच्यापासून भगवंताने जिची निर्मिती केली, जी जन्माला आली, तिला नाव मंदोदरी म्हणतात. माझ समावे मुष्टी माझारी, या लागी म्हणती मंदोदरी. विषय तृष्णा नाही उदरी, मंदोदरी तेने नावे. सौंदर्याचं प्रतीक, सुंदरतेचं प्रतीक स्त्रियामध्ये जर समजायचं म्हटलं तर ज्या स्त्रीची कंबर अतिशय लहान, ती सुंदरतेमध्ये पहिला नंबर येते, तिला सुंदर म्हणतात म्हणले. आणि अशाच प्रकारच्या आपल्या पोटाच्या मळीपासून, पोटाला लावलेल्या मळीपासून, चंदनाच्या उटीपासून जी मंदोदरी निर्माण केली, तिची कंबर एकदम नाजूक, एकदम बारीक म्हणले, आणि म्हणून ती दिसायला सुंदर आहे. आपल्या हाताच्या मुठीमध्ये मावेल एवढीच तिची कंबर आहे म्हणले. आणि म्हणून लहान कमरेची किंवा सुंदरतेचं प्रतीक असणारी, जिच्या मनाच्या ठिकाणी कोणत्याही विषयाची हाव नाही, अशा प्रकारची मंदोदरी. जे जन्मली विष्णूचे करी, संकल्प विकल्प नाही उदरी. या लागी म्हणती मंदोदरी, शोभा सुंदरी शोभत. आणि जी विष्णू भगवंताने आपल्या हाताने तयार केली, तिच्या अंतकरणामध्ये संकल्प विकल्प नाहीत म्हणले, दिसायला अतिशय सुंदर आहे, आणि म्हणून तिला मंदोदरी नाव आहे. नयन वदन श्रवण घान घ्राण, रूपरेखा ठाण मान. गुण गांभीर्य वदन भान, श्री समान करी विष्णू. नयन वदन श्रवण घ्राण, रूपरेखा ठाण मान. गुण गांभीर्य वदन भान,
श्री समान करी विष्णू. ज्याप्रमाणे आपली स्वतःची असणारी रमा म्हणजे लक्ष्मी आहे, लक्ष्मीसारखी हुबेहूब तिचं नाक डोळं तसंच, तिचा चेहरा तसाच, तिचं असणार म्हणजे मुख कमल तसंच, तिची उंची तेवढीच, रूपरेषा तशीच, हुबेहूब म्हणली लक्ष्मीसारखी मंदोदरी भगवान विष्णूने निर्माण केली. विष्णू लागवी तत्कळी ऐशी निर्मोनी पुतळी, गातली शिवासनाचे तळी तेज वेल्लाळी शोभत. विष्णू भगवंत त्यांच्या लीलेनं ही तयार केलेली मंदोदरी, जे शिवशंकराचं आसन आहे ना, जो पलंग आहे ना, त्या पलंगाच्या खाली तिथं ठेवतात आणि त्या शिव आसनाच्या खाली ठेवलेली ही मंदोदरी अतिशय शोभून दिसते. म्हणले रावण म्हणे शिवाप्रती तू लपवली पार्वती, त्या उदसा दिदली माझ्या हाती धन्य वरदोक्ती हे तुझी. रावण गडबडीनं कैलासाला परत आला, कारण धर्मपंडिताचं रूप घेऊन भगवंतानी त्याला सांगितलं होतं की खरी पार्वती कुठं लपवले तुला माहितीये का रावणा? शिवशंकरांनी त्याच्या पलंगाखाली लपवली आणि तुला ही अवदसा दिलेली आहे. म्हणून लंकेकडे आत्मलिंगाने खऱ्या पार्वतीला घेऊन निघालेला रावण विष्णू भगवंतांनी लीलेनं त्याला फसवलं आणि कैलासामध्ये माघारी आला आणि शंकराला म्हणतो कसा, हे देवा म्हणले, ए शंकरा, अरे मला वरदान देतो आणि लबाडपणा करतो का म्हणले. अरे पार्वती मला द्यायची सोडून अवदसा दिली का रे म्हटले. शिव विचारी निज चित्ती येण्या अभिलाषिली पार्वती, ते अवदशेची प्राप्ती छळीला निश्चिती जगदंबा. आता पार्वती जगन्माता आहे, शिवशंकराच्या अर्धांगिने. शिवशंकरांनी चित्ताच्या ठिकाणी विचार केला, हे म्हणले जगन्मातेच आता कौशल्य आहे. म्हणले यानं हाव कशाची धरली, भोग कुणाचा घ्यायचा, मनामध्ये इच्छा धरली तर पार्वती मातेचा भोग घ्यायचा. आणि शिवशंकराला पार्वती माता मागून घेतली, पण आता मात्र ह्या जगदंबेनंच ह्या रावणाचं छळण करायचं ठरवलंय. असं चित्ताच्या ठिकाणी एक विचार भगवान शंकर करतात. तीस विष्णू झाला साह्या, तेने रावणा आला अपाय, तेने चलती उपाय यासी म्या काय करावे. आणि जगदंबेला आता भगवान विष्णू सहाय्य झालेला आहे. रावणाचा उपाय आता पाय होऊ लागलेला आहे. आता हिथं रावण तर मला खरी पार्वती मागू लागलेली आहे, मी तर खरीच पार्वती दिली, पण आता ह्याला दुसरी पार्वती द्यायची कुठून, मी काय करावं. भगवान शंकर विचार करतात. रावण पाठीचा माझा गण, उमा अभिलाषी पूर्ण, गुरु तल्पग दोष दारुण, अचूक मरण याशी आले. भगवान शंकर विचार करतात, जरी माझ्या गणामध्ये सर्वश्रेष्ठ गण म्हणून रावण असला तरी यानं पार्वतीची इच्छा मनामध्ये धरलेली आहे. आणि गुरुपत्नीवर नजर ठेवणं किंवा गुरुपत्नीवर आपली इच्छा व्यक्त करणं हा फार मोठा दोष रावणाला लागलेला आहे. म्हणून आता रावणाचं मरण जवळ आलेलं आहे. जेची उमा त्याची सीता, जिचे अभिलाषे तत्वता, मरण आले लंका नाता, पेटला घाता श्री विष्णू. भगवान शंकर विचार करतात, माझ्या असणाऱ्या पार्वतीचा अभिलाष राजा रावणानं धरला. त्या पार्वतीला भगवान विष्णू सहाय्य झाला, तिच्या मत्तीला धावून आला. पण जी उमा जशी उमा तशीच सीता, जी उमा तीच सीता. आणि तिचा अभिलाष करताना
आता रावणाचं मरण लवकरच येणार आहे आणि रावणाचा घात करायला श्री विष्णू टपलेला आहे असा विचार अंतकरणाच्या ठिकाणी भगवान शंकर करतात. रावण पेटला अति आवेशा, म्हातारपणी लोभ कैसा, तुझ वाढला गा महेशा, मज अवदसा दिदली. रावण फार म्हणले तापला. तडकापडकी भगवान शंकराला बोलायला लागला. अंगामध्ये आवेशाला राग आला आणि फडाफडा शंकराला म्हणतो कसा, देवा आता तू म्हातारा झाला की म्हणले, म्हातारपणी तुला कशाला बायको पाहिजे, बर मला वरदान दिलं ना म्हणले, मग त्या वरदानामध्ये मी पार्वतीला मागून घेतलं ना म्हटले, आणि मग आता मला पार्वती द्यायची सोडून तू दुसरीच मला अवदसा का दिली, बायकोचा तुला म्हातारपणात बी एवढा कसा लोभ आहे. शंकराला राजा रावण दरडावू लागला. तथास्तु मनोनी सदा शिव, भाऊ अवदसा भोगील जीव. रावण विषयांध भाऊ त्यावरी गर्व वरदानाचा. रावण पहिलाच विषयांध आहे म्हणले, पुन्हा वरदानाचा गर्व चढलेला आहे. भगवान शंकरांनी तथास्तु म्हणून वर दिला आणि पार्वतीला त्यानं मागून घेतलं. पण पार्वतीला मागणं म्हणजेच याच्या राज्याला हे अवदस आलेले म्हणले. रावण म्हणे शिवा जवळी, उमा लपविली असना तळी, मज दिसत आहे सोजवळी, किती चंद्र मोळी चाळविशी. रावण शिवशंकराच्या जवळ गेलेला आहे आणि शिवशंकराला बोलू लागलेलं आहे. वारे म्हणले शंकरा, देवा तुझी खरी पार्वती तुझ्या पलंगाखाली आसनाखाली लपवली की नाही म्हणले. बघ 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 म्हणले, मला हितून दिसते म्हटले. अरे ती किती सुंदर आहे म्हणले, किती लावण्याची खान आहे, किती सोज्वळ आहे. आणि हे गोळ्या शंकरा किती चाळवशील, किती फसवशील माझ्यासारख्या रावणाला, असा रावण शंकराला बोलू लागला. रावण बोलिला कोप्य करी, म्हातारपणी श्रीलोभ भारी, माझी प्रिया जगदात्मा तारी, अविलासे उरी उरोन्यादी. शंकर भगवंतानी रावणाचं रागानं बोलणं ऐकलं की म्हातारपणी तुला कशाला बायकोचा लोभ पाहिजे. आता स्वतःच्या बायकोचा स्वतःला लोभ असू दे नाही तर नसू दे हा प्रश्न वेगळा, पण देवाची बायको ह्या राजा रावणानं मागणं हा लोभ नाही का. म्हणजे पाप करणाऱ्यानं सज्जनाला शिकवायचं किंवा देवाला शिकवायचं किंवा संताला शिकवायचं हे चालतं का, नाही चालत भाविको. आणि म्हणून शंकर भगवान विचार करतात, माझी पार्वती ही जगाची आई आहे, जगन्माता आहे, आणि राजा रावणानं ती मागितलेली आहे ना, तर त्याचा ती निटोबा लावल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा असणारा भगवान शंकर विचार करतात. आसनी दे कोणी सुंदर कांता, अति विस्मय लंका नाता, उमा सांडोनी जगन्माता, दिल्ली लंका नाता मंदोदरी. आणि आसनाच्या खाली जी सुंदर स्त्री आहे, लंका नाथानं पाहिलं, रावणानं पाहिलं आणि त्याला नवल वाटलं. आणि मग ती पार्वती खरी पार्वती होती ना, आता पलंगाखालची पार्वती म्हणून घ्यायची आहे आणि खरी पार्वती तिथं ठेवायची आहे. मग खरी पार्वती कैलासामध्ये ठेवली आणि पलंगाखालची असणारी मंदोदरी राजा रावणानं पार्वती म्हणून घ्यायचं ठरवलं. आणि तीच मंदोदरी भगवान शंकराने राजा रावणाला दिली. रावण बोलिला कोपे करी, म्हातारपणी श्रीलोभ भारी, माझी प्रिया जगदात्मा तारी, अभिलाषे उरी उरोनेदी. रावण रागानं बोलला होता, पण शंकर म्हणतात माझी पार्वती जगन्माता आहे
ह्याला आता या जगात उरू देणार नाही. असो या परी लंकापती रावणे सांडोनी पार्वती, मंदोदरी अति प्रीती घेऊन चित्ती निघाला. आणि असो याप्रमाणे म्हणतात भगवान विष्णूंनी लीला केली. शंकराच्या पलंगाखाली मंदोदरी तयार करून ठेवली. खऱ्या पार्वतीची सुटवणूक करण्यासाठी, सुटका करण्यासाठी भगवंतांनी लीला केली. आणि राजा रावणानं खुलचटपणानं आपल्याला हुशार समजून खरी पार्वती कैलासामध्ये ठेवली. आणि पलंगाखाली विष्णूने निर्माण केलेली मंदोदरी पार्वती समजून घेऊन अति आवडीनं मंदोदरीला घेऊन खुश झालेला रावण लंकेकडे निघाला. आजच्या भागामध्ये भाविको आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारश्या अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नारश्या अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.